दिवस देखील साजरा केला गेला. आपण खूप मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून ती स्पर्धा देखील आयोजित केली होती आणि मॉर्निंग ग्रुपच्या प्रत्येक खेळाडूकडे आपण बघितले तर त्यांच्या सभासदाकडे टी शर्ट देखील आपण पाहिले. ते भरपूर स्पर्धा एन्जॉय केली होती ती. म्हणजे त्या स्पर्धेतनं पाऊस देखील होता, मजा आली होती ती स्पर्धा. खूप चांगलं एन्जॉय क्रिकेट केलं. वायसी संघ आपण तर चॅम्पियन संघ ठरला, तर उपविजेता संघ आपण बोलले तर नौपाडा संघ ठरला. म्हणजे चौथी ट्रॉफी मिळाली. जेव्हा जेव्हा नवापाडा संघाने ना आयकॉन खेळाडू घेतले तेव्हा तेव्हा त्यानं मात्र थोडस त्या खेळाडूंनी जगात दिला. म्हटलं बा बोराडे आता पुढच्या विचार कर. हॅलो हॅलो, चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाही बाबोराडे आपण भेटले तर 40+ मध्ये अजूनही मला वाटतं तिसरं वर्ष एकही वाद झाला नाही, कारण सर्व खेळाडूंना गुन्ह्या गोविंदाने खेळतात. हरले तरी जाताना मात्र तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर. उमेश जाधव सर जरा या आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेत जरा थोडं सहकार्य करा. चला लवकर. पहिल्या फेरीतील आपण दुसरी मॅच पाहतोय. आज 12 संघ आपण तर एक दिवसीय स्पर्धा आहे. चला बॅट्समन चला लवकर जरा. लक्ष्मण आणि राजू ही जोडी आपण पाहू शकता. गुणलेखकाच्या भूमिकेत उमेश जाधव देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. स्वागत आहे उमेश जाधव VCC. आपण आता आजदे 40+ संघाच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. वेताळेश्वर 40+ क्रिकेट संघ आजदे अजित ही एक दिवसीय स्पर्धा. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. रवींद्र काळन आत्ताच आम्ही आमच्यासोबत राजेश पाटील आपण इथं काट्याचे जॉईंट होते. म्हणजे एवढ्या चांगल्या ट्रॉफ्या मी प्रथमच बघितल्या. खूप चांगल्या ट्रॉफ्या आहेत. प्रत्येकाचं आपण बघितलं लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफ्या, आकर्षित करणाऱ्या ट्रॉफ्या. सुपर संडे तर आपण पाहू शकता. सलामीची जोडी राजू काठे आणि लक्ष्मण
गोरपेकर. गोलंदाजी मार्कवर राजू जोशी. आपण कव्हरला या क्षेत्ररक्षक आपण तर थोडंसं चेंडू लगेच द्यायचा, कारण वेळ जो गेलाय ना आता 1-1.5 तास तो आपल्याला भरून काढायचा. आता 2 बलाढ्य संघांमधील मॅच. 2 आपण इथे प्रमुख खेळाडू आता मैदानात. एका बाजूला राजू काटे नारोली संघाचा आपण इथे अष्टपैलू खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या गाव संघाचा निलेश म्हात्रे. गेम ऑन. 4 षटकांची मॅच. लेफ्ट नंबर गोलंदाज आपण पाहू शकता स्ट्रायकरला राजू काटे. चांगला चेंडू होता. आपण इथे लोअर फुलता चेंडू डासिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळत होता. बॅट आणि चेंडूचा काय संपर्क केला. डॉट चेंडूची समाप्ती. सुरुवात चांगली झाली निलेशच्या माध्यमातून. 4 षटकांची मॅच. आनंद जोशी देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. चेंडू एज घेऊन मागे सरकतो या वेळेला. एकदा मीडिया फाईन लागला. आपण थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव होते का पाहिजे. ते जर चेंडू क्षेत्ररक्षकांनी चेंडू अटेम्प्ट केला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. 2 धावा मिळतात. खातं उघडलं जातंय. राजू काटेचा विकेट मिळाला असता इथे. बघा क्षेत्ररक्षक लगेच चेंज केलं. महेंद्र म्हात्रे येतात. खरं विकेट कुणाचा मिळाला निलेशला माहिती. राजू काठेचा विकेट मिळाला असता ना तर दबाव निर्माण झाला असता इथून. राजू काटे असा फलंदाज आहे ना 450 या खेळाडूच्या नावावर आहेत. टेनिस बॉल मध्ये फुल टॉस होता. ड्राईव्ह करायचा होता. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगल्या फलंदाजासमोर चांगला गोलंदाज वापरला जातोय. तर दोन्ही खेळाडूंना भरपूर क्रिकेट खेळले. गावासाठी भरपूर क्रिकेट खेळले. अनुभव भरपूर आहे. त्यामुळे निलेशला माहिती राजूला कशा प्रकारची गोलंदाजी करायची. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी करतो बघा. त्याने लेंथ बघा किती चांगली टाकतो यावेळेला. ऑफस्टॉप तुमच्या बाहेरच नितीन चेंडू पिचिंग करतो. तिथून मात्र आमंत्रित करतो. मोठे पटके खेळू शकता तुम्ही. निलेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क करतो टाकला राजू काटे. चेंडू लाईन पावी लागणारे पंच वाईड चिकून करतायत. अवांत धावेने बर. नारिल 40+ संघाची धावसंख्या 3 आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. निलेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क करतो. हा चेंडू खूप चांगला होता. खूप चांगला चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. एसपी आम्हाला आपण बोलले यावेळेला खून करतायत लेग बायची. एसपी आणि घनश्याम. उमेश जाधव देखील आमच्यासोबत आहेत. चांगले गुणलेखन केलं जातं. त्यांच्या सुवर्ण अक्षराने आपण इथं स्कोर बोर्ड लिहिण्याचं काम केलं जातंय. कारण स्कोरिंग करणं फार हार्ड जॉब आहे. निलेश गोलंदाजी मार्कस टाकला. लक्ष्मण गोरपेकर. हा चेंडू खूप चांगला होता. आपण इंडिव्हिज्युअल चेंडू होता. यावेळेला एकदा कंप्लीट केली जाते. वळलं चेंडूला लेग बाईच आपण ते खून केले ते असं वाटलं की बॅटच्या कडेला लागलं. बॉटमला चेंडू लागले. षटक आपण बोलले तर षटक संपलंय. धावसंख्या 10 फॉलो करते आपण पाहू शकता. फक्त आणि फक्त 4 धावा. निलेशची जर गोलंदाजी आवडली असेल टाळ्या जरूर झालं पाहिजे. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं षटक. राजू काटेसारखा फलंदाजना संघर्ष करताना दिसला नितीन काळे. मनोहर पाटील देखील येत आहेत. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे त्यांचं. एक चांगलं व्यक्तिमत्व. पाच धावा. एक धाव काउंट झाली नव्हती. स्ट्रायकेनला फलंदाज आपण लक्ष्मण गोरपेकर. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नितीन भोईरकडे चेंडू सुपूर्द करतायत का पाहिजे. आणि नितीन भोईर येत आहे. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. नितीनच्या एका सूचनेने आपण इथं देवीचा पाडा संघ मेगा फायनलचा चॅम्पियनशिप ठरला होता. प्रदीपला सांगितलं की अशा प्रकारचा चेंडू टाकायचा आणि तिथे विकेट मिळाला. पडगे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि तिथून मॅच टर्न झाली. नितीन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर लक्ष्मण गोरपेकर. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. फुल टॉस होता यावेळेला. ऑन साइडला आपण स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं. पण वाईटची खूण करतायत. धावसंख्या 10 फॉलो करते आपण पाहू शकता यावेळेला. 6 धावा. नितीन पुणे गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द विकेट मार्क करतोय. हा चेंडू यावेळेला टायमिंग खूप बेमिसाल होत आहे. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून षटकार. संख्या 10 फॉलो करते आपण पाहू शकता यावेळेला. 12 धावा.
नितीन भोईरला आपण पाहू शकता. पुणे गोलंदाजी मार्कवर नितीन. लक्ष्मण गोरपेकर ना एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा, नारी 40+ संघाचा. हा चेंडू सुरेख फटका यावेळेला मिडलच्या मधनं चेंडू जातोय, लॉंगॉन क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय हरेश. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 14. रवींद्र काळेंना देखील आपण पाहू शकता, कारण भरपूर मोठी जबाबदारी आहे स्पर्धेची. नितीन लक्ष्मण चेंडू डाऊन द ग्राउंड, चेंडू चालला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलंय बघा उमेश जाधव सर. एका हातात चेंडूला फीड गेलंय. अप्रतिम. काल रणजितचा देखील झेल घेतला. 2 धावा इथे मात्र आपण तर होत आहेत. धावसंख्या 10 फलकावरती नारिल 40+ संघ प्रथम बॅटिंग करतात. 16 या षटकात धावा येतात आता. राईट राऊंड द मारा करतो. साईडला आपण तर शप्पल होऊन पूल करायचा होता, पंच वाईड चिकून करता. शॉर्ट पिच होता, थोडासा संत गतीने चेंडू आलाय. पुणे गोलंदाजी मार्कवर नितीन. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. चेंडू चालला यावेळेला आपण बघितलं तर सीमारेषा पार. षटकार. सनी मोठीला देखील आपण पाहू शकता, भरपूर चांगलं काम केलं. चहाची व्यवस्था आम्हाला करून दिली होती त्यांनी. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती 23. जाधव मला खूप चांगली माहिती देतात. या षटकात धावा आल्यात आता नितीनच्या. पहिल्या षटकात 5 आणि आता धावा आल्यात 18 धावा आल्यात. नितीन भोईर राऊंड कडे मारा करतोय. धानसी डाऊनच्या माध्यमातून चेंडूला यावेळेला आपण तर अपील केलं जातंय. किती चांगलं एक्स्ट्रॅक्शन बघायला मिळतं बघा. आल्या क्षणी लगेच चेंडू वेस्टर्नवरती मारलाय, पण तितक्या चपाईने आपण तर सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतायत. नितीन पुणे गोलंदाजी मार्कवर राऊंड कडे मारा करतोय. पूलचा लाजवाब फटका. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. घनश्यामचा इशारा तो चौकार. आणि धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. 27 धावा आल्यात. 27 धावा आल्यात या आपण बघितलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकात डबल धावा आल्या. उमेश जाधव सर मला माहिती देतात. 22 धावा आल्यात. मोठे षटक आपल्याला बघायला मिळालं, कारण दोन्ही फलंदाज ना उमेश जाधव भरपूर वर्षाचा अनुभव, रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर खेळल्यात आणि आता आपण बघितलं तर रबर बॉल खेळताना दिसत आहेत. आत्मविश्वासाने फलंदाजी केली. पहिल्या षटकात धावा आल्या काही हरकत नाही, कारण त्यांना माहिती आहे निलेशची गोलंदाजी. या षटकात जरी धावा नाही आल्या तर निलेश एकच षटक घातावू शकतोय. नितीनने आता 1 षटक हाताळले. आता येणारे 2 गोलंदाजांना मात्र तिथून गोलंदाजी करावी लागणार आहे, खास करून महेंद्रला, कारण इथून आपण 50+ धावा होतील. एवढी ताकद, एवढी क्षमता राजू काटेकडे आहे. टेनिस बॉल मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. रेग्युलर क्रिकेटमध्ये स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषकमध्ये पहिला गोल आपण बेहतर सोन्याचा नाणं मालिकावीर म्हणून या खेळाडूला मिळालं होतं. महेंद्र पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगला राजू काटे. या संघाची ओळख. 2 महत्वपूर्ण खेळाडू आता मैदानात आपण पाहू शकतो. उमेश जाधव एका बाजूला निलेश आहे, मोठ्या गावची ओळख, तर दुसऱ्या बाजूला राजू काटे. खूप चांगले मित्र आहेत, पण आता गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. महेंद्र. हा चेंडू यावेळेला बॉटमला लागलाय. चेंडू भरपूर उंच गेलाय. गोलंदाजाचा आपण बघितलं यावेळेला पेचचा पूर्णपणे वापर केला गेला आणि चेंडू जात याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. ताकद कमी होती, पण गोलंदाजी आपण वेग होता ना, तिचा फायदा मिळाला फलंदाजाला. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. उमेश जाधव मला खूप चांगली माहिती देतात, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेंडू यावेळेला खूप चांगला पंचा फटका बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिस फील्ड होते. ओव्हर पॉइंट रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले जाईल. बघा पहिल्या षटकात ना उमेश जाधव आपण इथं संघर्ष करताना दिसले, पण आता मात्र चांगली बॅटिंग केली. आत्मविश्वास मिळालाय कशा प्रकारे चेंडू येतोय खेळपट्टीवर आणि तशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. उमेश जाधव देखील तशाच प्रकारची फलंदाजी करतो. आधी जरी षटकात धावला, पण नंतर मात्र तुमच्याकडे जी षटक असतात त्यात तुम्ही हाणामारी करू शकता. हा चेंडू यावेळेला खूप चांगला होता. डाऊन दी ग्राउंड बघायला मिळतं. गॅप मधनं चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती 39. वाऱ्याच्या वेगाने आता धावा येतात.
महेंद्र. चेंडू ऑन द टोस घ्यायचा होता, व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एकच धाव मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. पहिल्या षटकात 5, पण आतापर्यंत आपण तर तिसऱ्या षटकापर्यंत 35 धावा आल्यात. चेंडू अजूनही काही बाकी आहेत. चेंडू यावेळेला आपण तर असं वाटलं की कॉड बॅन होतं, शेल ड्रॉप होतं मला असं वाटतं, कारण गोलंदाजाचे आणि ॲक्शनवरनं असंच वाटतंय, रिएक्शनवरनं वाटतंय. टॉस चेंडूची समाप्ती बऱ्याच वेळानंतर आपण टॉस चेंडू होतोय. पुढे महेंद्र वैयक्तिक पहिलं संघाचं 30 घेऊन आलाय. सुरेख सुरेख गोलंदाजी, स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केला आणि मोठा फटका मारण्याचं आमंत्रित केलं होतं. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. 2 चेंडू डॉट आले. धावसंख्या 10 फलकात आपण होतं. प्रथम फलंदाजी करताना नारिवली फूड प्लस संघाची धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावांची भागीदारी आपण पाहिली. पहिल्या सामन्यात आपण मिळले तर आज फोर्टी प्लस संघाने देखील चांगली कामगिरी केली होती. 69 धावा, 70चं लक्ष होतं, ते लक्ष मात्र आव्हान पार करता आलं नाही ओमसाई अडोली फोर्टी प्लस संघाला. या संघाचे आपण पाहू शकता मॅनेजर कोच कान देखील आपण इथं सिनियर सामना एन्जॉय करत आहेत. अमोल देखील आहेत. तर चेंडू गेला तर लगेच तो द्यायचा, हे या मॅचचा हेतू आहे. संपूर्ण खेळाडू आपण इथं सिनियर तैनात आहेत. प्रल्हाद देखील आहेत. तर त्यांना माहिती आपली स्पर्धा आहे, जेवढ्या लवकर आपण इथं सामने पूर्ण होतील ते त्यांच्यासाठी लाभदायक आहे. अंतिम षटक घेऊन आला हरेश. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता राजू काठे. चेंडू खूप चांगला होता, ऑन साईडला टर्न करत होता. चेंडू जातो बॅटच्या बॉटमला लागून पॉइंटला एक धाव मिसफिट झाली. इथे दुसरी धाव आता घातक ठरू शकते का बायचे, आणि ते मात्र विकेट सॅक्रिफाईड केला जातोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज राजू बाधतोय. नवीन फलंदाज कैलास गुरुपेकर. काय बॅटिंग केली होती जुळणुबरीच्या मैदानावर. नऊ चेंडू मध्ये 16 धावांचं योगदान देऊन राजू काटे धाव बाद होतोय. कैलास येतोय. डीडी टी शर्टची आपण डीडी हे नाव आपण टी शर्ट त्यांच्या पाहू शकता. दिनेश दुबे मॉर्निंग ग्रुपचे सभासद, त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं होतं. हरीश पळून ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा पंच वाईडची खूण करतायत. सर तुम्हाला जरी चौक आपण त्या वाईड चेंडूच्या बदली तुमचा चौकार षटकाला तर काय हरकत, म्हणजे एक्स्ट्रा डिलिव्हर जो मी फेकले त्याचा फायदा विपक्ष संघाला मिळतो. चेंडू फ्लिक केलाय, सुरेख टायमिंग. चेंडू चालला यावेळेला आपण येतोय स्क्वेअर लेग रिजन मधून. पंचांचा इशारा काय तो पाहिजे, एसपी आम्हाला काय खूण करतात पाहिजे आता. चौकार आहे. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता 46. हरीश चेंडू यावेळेला टायमिंग बेमिसाल. चेंडू चालला यावेळेला आपण म्हणतोय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते. 52 धावा, 50 कंप्लीट. काय होऊन जाते जरा आपण होतोय नारिवली 40 प्लस संघासाठी चांगली बॅटिंग केली. लक्ष्मण गोरपेकर या संघाचा प्रमुख फलंदाज. राजू काठे बाद झाल्यानंतर जबाबदारीने खेळ करतोय. हरेश ओरधकडे मार करतोय. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये. बैल मुझे मार. मनोहर पाटीलने आपण जरा प्रयत्न केले होते पण झेल ड्रॉप होतोय. धन्यवाद महेंद्र आपण मनोहर पाटील. संख्या 10 फलक आपण पाहू शकता 58 धावा नव्हत्या, पण आता 3 षटकामध्ये धावा आल्यात. निलेशचं षटक आपण शांत गतीने संत गतीने खेळले, पण नंतर बॅटिंग चांगली गेली. पुन्हा एकदा ऑन साइडला टायमिंग चांगलं होतं का पाहिजे. गॅप पण 1 बाउंड. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. चौकार. काय बॅटिंग करतो लक्ष्मण गोरपेकर. राजू काटेला जरी बाद केलंय ना, पण आता जबाबदारीने खेळ करतोय. धावसंख्या 10 फलकाती वाऱ्याच्या वेगाने वाढते. 62 धावा.
उमेश जाधव सर 57 धावा आल्यात आतापर्यंत. हा चेंडू पुण्यात ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप. पंचांचा इशारा येतोय, चौकार. प्रयत्न भरपूर केले होते क्षेत्ररक्षकाने. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला. 66 धावा. लक्ष्मण गोरपेकरने 44 धावा केल्या. काय म्हणजे तर लक्ष्मण साठी. उमेश जाधव जर एक अजून षटक असतं तर नक्कीच 50 धावा झाल्या असत्या. नितीन का बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. 15 चेंडू 44 धावा झाला. काय म्हणजे लक्ष्मण साठी जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी केली. धावा दिल्या धावफलकाती 66 आणि 67 धावांचं लक्ष असणारे मोठागाव संघासमोर. मोठागाव संघाला तर मात्र चांगली बॅटिंग, खास करून निलेश हा फलंदाज 4 षटके खेळला तर इथून मॅच टर्न करू शकतोय, जिंकून देऊ शकतोय. प्रवीण वजय कुलवलीचे आपण त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नितीन काल आपण बघतो कोणगावच्या स्पर्धेमध्ये आपण बघितले तर उमेश सर आपल्या विभागातला मानपाडा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय, त्याचं देखील आम्ही सरचे स्वागत करतो. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. काल आपल्या इथले पण संघ खेळले. सहासष्ट धावा झाल्या, 67 धावांचं लक्ष. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या दडी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. फक्त 2 खेळाडू मिळू शकतात फिल्डिंगसाठी. टीम नारिवली संघ पहिल्या षटकात थोडासा अडचणीत होता, बाळू पाटील फक्त 5 धावा होत्या. 67 टार्गेट आहे. 44 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्ही पाहिली लक्ष्मण गोरपेकरची. आमचे मित्र संदीप गोरपेकर यांचे बंधुराज. संदीप गोरपेकर हे भरपूर मोठं राव राहिलेलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सूरज चौधरी खंबारपाड्या यांचे मोठा गाव संघ तुम्ही पाहत आहेत. निलेश म्हात्रे यांचा संघ, नितीन म्हात्रे असतील. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशा आयोजित एक प्रतिम स्पर्धा तुम्ही पाहत असता दरवर्षी 15 ऑगस्टला. नितीन म्हात्रे यांची प्रचंड मेहनत असते त्या स्पर्धेमध्ये.
आहेत मत नाहीये, ते आमचे आयोजक आहेत. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 4 षटकात 67चं टार्गेट आहे. नारिवली संघ आपण पाहिला सुरुवातीला थोडस सुरुवात खराब झाली होती. पहिल्या षटकात 5 धावा होत्या, मात्र त्यानंतर जबरदस्त बॅटिंग केली लक्ष्मणने. राजू इथे मात्र फटका चांगला आहे निलेश म्हात्रेच्या बॅट मधनं. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. धावसंख्या 12. 67चं लक्ष आज आपल्याला मनोज भारे आणि सनी मुटे यांचं सपोर्ट आहे आम्हाला, त्यामुळे कुठे जाऊ नका तुम्ही. मल्लिका वीरसाठी काव्या स्फोट. इथे मात्र अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. निलेश म्हात्रे ऑन फायर. निलेशच्या बॅट मध्ये येतोय हा 3रा षटकार. आमचे स्वयंसेवक तिथे पाहत आहेत सुभाष दादा पाटील, एक SP पंचाच्या भूमिकेत आहेत. तिसरा षटकार आलाय. इथे अजून एक चांगला फटका. निलेश म्हात्रेला आता थांबवायचा कसा हा प्रश्न जरूर राजू काटेला पडलाय. 24 धावा झाले, 4 षटकार. काले कोणगावच्या स्पर्धेत काय बॅटिंग केली होती निलेश म्हात्रेने. हार्डलक मात्र संघ सेमीफायनल मध्ये मोठा पराभूत झाला, मात्र काय बॅटिंग केली होती निलेशने. सेमीफायनलच्या मॅच मध्ये शेवटपर्यंत मैदानात थांबले निलेश म्हात्रे, मात्र मॅच ते जिंकून देऊ शकले नाही. ही खंत कुठेतरी त्यांच्या मनामध्ये राहिली आहे आणि ती आज पूर्ण जरूर ते करतात या मॅच मध्ये. समोर नारिवली संघ आहे. 67 चेस करायचे आहेत. 24 आतापर्यंत धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. निलेश म्हात्रे असा खेळाडू मित्रांनो, त्याच्यासाठी अशक्य असं काही नाहीये. राजू अनुभवी गोलंदाज आहे. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव इथे मिळाली आहे. निलेश म्हात्रेला माहिती आहे माझ्याकडे स्ट्राईक राहणं किती गरजेचं आहे. 25 धावा राजू काटेने इथे खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. मॅच ओपन केली, मॅच खुली केली आहे पहिल्या षटकामध्ये 25 धावा बनवत असताना. काल पुष्कर दादांचे वाढदिवस होता. नवापाड्याचे एक जबरदस्त क्रिकेटर. 25 धावा राजू काटेने खर्च केले आहेत. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज सचिन आहे. चला फास्ट खेळा थोडस प्लीज. 18 चेंडू मध्ये अजूनही 42 बनवायचे आहेत. सचिन येतात गोलंदाजी करण्यासाठी. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. इथे मात्र निलेश म्हात्रेला थांबवायचं कसा हा प्रश्न जरूर पडलाय. पहिल्या षटकात 25, दुसरं षटक सचिन घेऊन आले, त्याचंही स्वागत षटकाने केले. धावसंख्या 31. 17 चेंडू मध्ये 36 करायचे आहेत. संजय पाटील यांचं आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची लाईव्हची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली. संजय दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय जाईबाई पाटील आणि स्वर्गीय विष्णू पाटील यांच्या स्मरणार्थ संजय पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतात लाईव्हची व्यवस्था. आणि नेहमी जेव्हा जेव्हा आजच्या माध्यमातून स्पर्धा होते तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून सहकार्य केलं जातं. सचिन गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित झाले का? क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, मात्र चेंडू सीमा पलीकडे लँड होईल.
6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत निलेशच्या बॅट मधनं 6 षटकार आलेत, एक सिंगल, एक डॉट. जबरदस्त बॅटिंग, पॉवर पॅक बॅटिंग करतात निलेश म्हात्रे. हरेश भोईर साहेबांचं आगमन झालं. या हरेश भोईर, आपलं हार्दिक स्वागत. वाकण संघ सुद्धा या स्पर्धेत खेळतोय. सदतीस धावा झाल्यात आणि निलेश म्हात्रे काय बॅटिंग करतायत, क्लास बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजे निलेश म्हात्रेसाठी. कारण मित्रांनो, टाळ्या आपोआप वाजतायत कारण ज्या पद्धतीने निलेश म्हात्रे बॅटिंग करतायत. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारलेत आणि एकाच मॅच मध्ये हा दुसऱ्यांदा कारनामा केलाय. 43 धावा झाल्यात. 9 चेंडू मध्ये 43 धावांवरती खेळतो निलेश. एक धाव इथे मिळते. मोठ्या गावची धावसंख्या पण पाहिली ना 44 झाल्यात आणि निलेश म्हात्रे सुद्धा वैयक्तिक 44 वर खेळतोय. म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये बाळू पाटील 44 धावा कुठल्या होत्या लक्ष्मणने, दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा 44 निलेश म्हात्रेने कुठल्यात. आपण 40+ रबर बॉल क्रिकेटचा स्पर्धेचा विचार केला तर 92 धावा वैयक्तिक सुद्धा कुठल्यात हरेश केनेने चिकनगरच्या. 107 धावा या सर्वाधिक धावा आहेत रबर बॉल मध्ये. सेकंडला नितीन भोईर येत आहेत. ज्या पद्धतीने निलेश म्हात्रे, नितीन म्हात्रे दोन भावंड चांगलं क्रिकेट खेळतात 40+ साठी. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे निलेश दादांचे आगमन झाले. एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहिली. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा, ज्यामुळे मगाशी उल्लेख केला नितीन म्हात्रे यांचं खूप मोठं योगदान होतं त्या स्पर्धेमध्ये. सुरेंद्र म्हात्रे साहेब असतील, विकास म्हात्रे साहेब. आणि इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. आणि असं क्रिकेट म्हटलं जातं की 67 झाल्या म्हणजे मॅच संपली नाहीये. याच मैदानामध्ये फायनल मध्ये 75 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या आडिलूच्या स्पर्धेत. चिकनगरने त्या चेस केल्या होत्या. त्यामुळे अशक्य काही नाहीये या मैदानामध्ये. 48 धावा बघा, 2 षटकात 48 धावा झाल्यात. टॉस साठी या काटे आणि नवापाडा. टॉस साठी या. 12 चेंडू मध्ये 19 हवेत. काटे संघ टॉस विनिंग. हा मगाशी टॉस मला वाटतं झाला. वाईटचा इशारा येतोय. 12 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. तिसरं षटक घेऊन आले गोलंदाज संतोष काटे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. या स्पर्धेत एक हॅट्रिक तुम्ही पाहिली प्रल्हाद काळांच्या माध्यमातून पहिल्याच मॅच मध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी करते संतोष. पहिला चेंडू जरूर वाईट होता. 11 चेंडू मध्ये अजूनही 18 रन करायचे. चेसिंग कंपल्सरी आहे. पुढच्या मॅच मध्ये काटे संघ टॉस विन आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी. जशी मॅच संपेल लगेचच काटे संघ फिल्डिंग लावायची. त्यानंतर मानपाडा विरुद्ध वाकलन, जुनी डोंबिवली विरुद्ध आगासन. इथे फुल टॉस आहे. मिस टायमिंग आहे. मात्र बघायचा इशारा काय येतोय. एक मिनिट थांबायचे. दोन धावा आहेत. त्यामुळे घाई करू नका. लक्ष द्या. लगेच निर्णय देऊ नका. 46 वरती खेळतात निलेश. 50 कंप्लीट. 51 धावा धावपल लागेल. एकदा टाळ्या होत्या मोठा गाव संघासाठी. 51 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते.
संतोष. इथे सिंगल मिळते. संतोष काटे चांगली गोलंदाजी करतायत. 52 67 लक्ष 52 धावा झालेत. म्हणजे अजूनही प्रथम आपण विचार केला तर 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणि चेंडू आपण जर पाहिले तर 9 शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 15 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. संतोष काटे चांगली गोलंदाजी करतात. राजू काटे यांचे बंधू. राजूचं षटक थोडंसं महागडं होतं. सचिनचंही षटक 23 धावांचं होतं. मात्र संतोष चांगली गोलंदाजी करतायत. थोडेसे फिरकी गोलंदाज आहेत. स्ट्रायकिंगला नितीन आहेत. 9 चेंडू मध्ये 15 करायचे आहेत मोठा गावला. थोडासा बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलाय. 2 धावा मिळतील. आता 9 मध्ये 13 बनवायचे आहेत. 9 चेंडू 13 धाबा. स्ट्रायकिंगला तुम्ही पाहतायत खुंकार शिकारी निलेश मात्रे स्ट्रायकिंगला आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा रेग्युलरची पाहिली. 2 4 व्हीलर या खेळाडूला मिळाल्या. अनेक बाईक. इथे संतोष काटेने मात्र निलेशलाही शांत ठेवलंय. कौतुक करेल मी संतोष काटेचे. फलंदाज तुमच्या समोर किती चांगले पाहू नका. चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करा. आणि तोच प्रयत्न बाबू पाटील संतोष काटे करतायत. 8 चेंडू मध्ये 13 करायचे आहेत. निलेशला थोडंसं शांत ठेवलं या मॅच या षटकामध्ये. इथे फटका चांगला आहे. शॉट ऑफ द डे या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. एकदा टाळ्या उद्या निलेश मात्रेसाठी. 52 निलेश आपली बॅट दाखवायची आहे. जबरदस्त बॅटिंग. 52 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये नाबाद. काय फटका होता. काय नजाकत होती बाळू पाटील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. आणि या षटकाने समीकरण बाळू पाटील पूर्णपणे बदललंय. 7 चेंडू मध्ये आता 7 धावांची गरज आहे. 60 धावा मोठा गाव संघाचे झालेत बिनबाद. काय बॅटिंग करतात निलेश मात्रे. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात तर आला नाहीये. 1 धाव जरूर मिळाले. संतोष काटेने चांगली गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल. मात्र निलेश मात्रेला थांबवायचा कसा प्रश्न जरूर नारिवली संघाला पडलाय. 6 चेंडू मध्ये आता 6 धावांची गरज आहे. कुठेतरी मनोहर भोईरची कमी महसूस नक्कीच झाली या मॅच मध्ये. मनोहर भोईरने जबरदस्त गोलंदाजी केली प्रत्येक स्पर्धेमध्ये. 61 धावा झाल्या. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. अशक्य असं काही नाही. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. इंटरनॅशनल आपण पाहिलं 434 धावा ज्यावेळी झाल्या. ऑस्ट्रेलिया सारखा संघ होता त्याने 434 केल्या होत्या. 3.5 तासामध्ये दक्षिण आफ्रिकेने 438 केल्या. T20चा आपण विचार केला तर 250 धावा न्यूझीलंडने कुठल्या होत्या. कोणी विचारही नाही केला. T20 मध्ये 250 चेस होतील. ऑस्ट्रेलियाने त्या चेस केल्या. त्यामुळे अशक्य असं काही नाही. टेनिस बॉल मध्ये सुद्धा आम्ही भरपूर वेळा पाहिलंय. कालच आपण पाहिलं तर मानपाडा संघाने 87 धावा सुद्धा चेस केल्या बलाढ्य चिकनगरच्या विरुद्ध. याच मैदानात चिकनगरने 75 चेस केल्यात फायनलच्या मॅच मध्ये. त्यामुळे अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. शेवटचं षटक घेत गोलंदाज कैलास येत आहेत. अखूट टप्प्याचा बॉल. मॅच झाली फिनिश. 67 धावा फक्त 19 चेंडू मध्ये चेस केल्यात टीम मोठा गावने. आणि निलेश मात्रेसाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. अखूट टप्प्याचा बॉल होता. आणि 67 धावांची भागीदारी तुम्हाला इथे पाहायला मिळाली आहे. ती निलेश मात्रे आणि नितीन मध्ये. नितीन भोईर आणि निलेश मात्रे. जबरदस्त. बघा लक्ष्मण गोरपेकर स्वतः कौतुक. ही खेळाडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो. खेळाडू कोणत्या गावचं आहे महत्वाचं नाहीये. बघा निलेश मात्रे यांचे चेले महेश पाटील खिडकाली शुभेच्छा देत आहेत. चला फिल्डिंग लावायचे काटे संघ आपण लगेच प्लीज. आणि विश्वदादा मस्कर बघा स्वतः शुभेच्छा देतात. हे मित्रांनो खेळाडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर राजू काटे आपण फक्त महेंद्र म्हात्रेंचे संपर्क साधायचे. काय जबरदस्त बॅटिंग. तर 59 धावांची एक मॅरेथॉन इनिंग. जोरदार टाळ्या द्या निलेश मात्रे. तोच ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर एक लेजंड क्रिकेटर मित्रांनो जे कित्येक वर्ष क्रिकेट खेळले. असे गावासाठी असेल
मग बदलापूर विभाग असेल, वांगणी विभाग असेल, संजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्हची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. तर निलेश दादा या. निलेश दादाला माहिती आहे संजय पाटील सुद्धा खूप चांगले क्रिकेटर राहिले आहेत आजचे आणि भरपूर क्रिकेट तेही खेळलेले आहेत. जरा टाळ्या होत्या मित्रांनो. 59 धावा कुठल्याच नाबाद आणि असंच म्हणेल टायगर अभि जिंदा आहे. निलेश म्हात्रे मित्रांनो भरपूर क्रिकेट खेळलेत. मग तुम्ही मुंबईमध्ये गेले तर मुंबईच्या मोठमोठ्या संघात राहुलमध्ये सुद्धा ते खेळलेले आहेत, अमृत इलेव्हनमध्ये सुद्धा खेळलेले आहेत. जर तुम्ही कल्याण विभागात आले तर त्रिशूल संघ होता,